बाहेर जे मुद्दे मांडले त्याच्या अनुषंगाने आपण आतमध्ये चर्चा केली. आपण सगळे मुद्दे त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आता सुरक्षेच्या बाबतीमध्ये आपण रात्री संरक्षणासाठी आठ तासाला एक याप्रमाणे कर्मचारी आपण गेटवरच आपण त्यांना ठेवणार आहोत. त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था करतोय. शासकीय जे निर्मित कर्मचारी आहेत तर एक दिवसाला एक याप्रमाणे या ठिकाणी नियमित येत राहतील. आणि मी सुद्धा 7 दिवसांना एक विजिट या ठिकाणी मारून त्या ठिकाणी सुधारणा त्या ठिकाणी करून घेत आहे. ठेकेदारावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे तर याच्यावरती आता फौजदारी प्रक्रिया सुरू आहे. जे अशासकीय कर्मचारी आहेत जे अनियमित आहेत किंवा कामचुकारपणा करतात तर त्यांच्यावरती कारवाई करतो. ते आपण इथं ठेवणार नाही. आरोग्य व्यवस्थेसाठी आपण आतापर्यंत रिक्षा वगैरे बोलून घेत होतो. आपण एका अँब्युलन्स सोबत एक करार करून घेतोय. एक अँब्युलन्स आपल्याकडे येत जाईल. हो, एक ते करून घेतोय. जेवणासाठी एक साप्ताहिक वेळापत्रक तयार करून घेतोय. त्याप्रमाणे आपण त्या कंपनीकडनं जेवण तयार करून पुरवठा देऊ. आपले जे वर्गणी आहे आपले 6वी 7वी 8वी 9वी 10वी असे जे वर्ग आहे आपल्याला पालकांचे व्हॉट्सअप ग्रुप, त्यामध्ये पालक, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी मी सुद्धा त्याच्यामध्ये असेल. तर त्यामध्ये आपल्या सर्व सूचना सुद्धा आपण ग्रुपवर नोंदवू शकाल आणि आम्ही त्यावेळी तात्काळ आपण त्या सुधारणा करू किंवा आपल्या मतानुसार आवश्यक त्या तात्काळ बदल आपण करून घेऊ. पालक भेटीसाठी आपण स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सांगितलं आहे. ते आपण पालक भेटीसाठी मी एक रूमची व्यवस्था करतो आहे. आणि नळ, दरवाजा, खिडक्या ज्या आहेत ते आणि पाणी फिल्टरची व्यवस्था करणं ती मी करून घेतो आहे. आणि ह्या सर्व ज्या व्यवस्था आहेत तर ते माझ्या नियंत्रणाखाली मी करून घेत आहे. माझी फक्त पालक बंधूंना एवढीच विनंती आहे की कुठल्याही विद्यार्थ्याला शाळेत नेऊ नका. या सुरक्षेच्या अनुषंगाने सगळं व्यवस्थापन करत आहोत.